जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हीच पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी बऱ्याच विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी बऱ्याच स्त्रिया वडाची पूजा करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की सावित्री एक आदर्श स्त्री होती. पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने खूप अवघड काम केले. चिकाटीने इच्छाशक्तीने सावित्रीने ते करून दाखवले आणि आपल्या पतीचे प्राण वाचवले असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला सावित्रीची कथा सांगतात. समर्थ म्हणतात की अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करीत होता आणि त्याला सावित्री नावाची एक कन्या होती. सावित्री ही अतिशय सुंदर होती आणि तिच्यामध्ये नम्रतेचे गुण होती आणि ती अतिशय गुणी मुलगी होती. सावित्री ज्यावेळेस मोठी झाली त्यावेळेस आई वडिलांनी म्हणजेच राजाने सावित्रीला आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीनेही सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सावित्रीनेही सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली आणि सत्यवानाचे आई वडील मात्र अंध होते. सत्यवानाचे आई वडील मात्र अंध होते. अंध राजाचा तो मुलगा होता आणि शत्रूकडून हारल्यामुळे सत्यवान राजा आपल्या पत्नी सहित म्हणजे सावित्री सहित जंगलामध्ये राहू लागला. भगवान नारदानेही सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे असल्याचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे आहेत हे माहिती होतं आणि तरीही सावित्रीने सत्यवानाशी नको म्हटलं तरी विवाह केला होता. पण सावित्रीने ते मान्यच केले नाही. तिने सत्यवानाशी विवाहच केला आणि मग मात्र दोघेही जंगलात येऊन ती नवऱ्यासोबत आणि सासू सासऱ्यासोबत राहू लागली. मग मात्र जंगलात येऊन नवऱ्यासोबत आणि सासू सासऱ्यांची सेवा करत ती जंगलामध्ये राहू लागली. आणि मग मात्र थोडे दिवस गेल्यानंतर सत्यवानाचा मृत्यू 3 दिवसावर आला. थोडे दिवस गेल्यानंतर मात्र सत्यवानाचा मृत्यू हा 3 दिवसावर येऊन ठेपला. तेव्हा मात्र सावित्रीने 3 दिवस उपवास करून सावित्रीने व्रत उत्तमाचे केले आणि सत्यवान मात्र एक दिवशी जंगलात लाकडे तोडण्यास जंगलामध्ये तोडण्यास निघाला. मग मात्र सावित्री त्याच्या बरोबर गेली आणि लाकडे तोडताच त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. लाकडे तोडता त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. आणि मग मात्र यमधर्म तेथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. मग मात्र यम राजा तेथे आला आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री मात्र यमाच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सावित्रीला सांगितले की तू परत जा, पण तिने मात्र नकार दिला व पती बरोबर जाण्याचा तिने हट्ट धरला. आणि मग मात्र कंटाळून यमाने तिचा पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले. यम म्हणला फक्त तू पती मागायचं नाही, बाकीचे 3 वर काहीही माग आणि तू आता इथून निघून जा. सावित्रीनेही 3 वर मागितले. सावित्री म्हणाली, माझ्या सासू सासऱ्यांचे डोळे परत यावेत आणि आमचे राज्य जे गेले आहे ते परत आम्हाला मिळावे आणि मला एक पुत्र व्हावा. असे 3 वर सावित्रीने मागितले. सावित्री म्हणाली, पहिला वर म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचे डोळे परत यावेत, आमचं गेलेलं राज्य आम्हाला परत मिळावं आणि मला एक पुत्र व्हावा असा वर यम राजाला सावित्रीने मागितला. त्यावेळेस यम राजानेही तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि मग मात्र यमाला कळालं की आपण असा आशीर्वाद कसा दिला. आपण वचनबद्ध झालो हे यमाला कळालं. आणि मग मात्र पुत्रप्राप्तीसाठी यमाने मात्र सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. यमाला मात्र सत्यवानाचे प्राण परत करावे लागले आणि सत्यवानाने प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले. आणि ज्या दिवशी
सत्यवानाचे प्राण परत आले ते वडाच्या झाडाखालीच परत आले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणले जाते. आणि स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात आणि वट सावित्रीचे व्रत करतात. वट आणि सावित्रीचेही व्रत या दिवशी स्त्रिया करतात आणि हे व्रत केल्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जय सद्गुरु. धन्यवाद.